सुरुवातीलाच एक ताजी बातमी आपण पाहतोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम झालाय। खानिवडे टोल नाक्याजवळ हे ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा रस्त्यावर पाहायला मिळतात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम झालाय। खानिवडे टोल नाक्याजवळ हे ट्रॅफिक जाम झालं असून 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगाही इथे लागल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे रिपोर्टर संतोष पाटील यांच्याकडून। संतोष, मुंबई अहमदाबाद महामार्गावर हे जे ट्रॅफिक जाम झालंय ते नेमकं कोणत्या कारणाने झालंय आणि साधारणपणे वाहतूक पूर्ववत व्हायला किती वेळ लागू शकतो? नक्कीच ही जी ट्रॅफिक आहे ती चारोटी टोल नाका सांगा किंवा खानिवडा टोल नाका सांगा, इथे जवळपास रोजचा हा दिनक्रम सुरू आहे। जेव्हापासून नोटबंदीचा निर्णय झाला त्याच्यानंतरच्या हा जो प्रश्न आहे तो सतत त्या वाहन चालकांना भेडसावत आहे। जवळपास आजच्या घडीला बघितलं तर जर खानिवडा टोल नाका आहे तिथे अँब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही अशी परिस्थिती। टोल नाका शेवटी खासदार चिंतामण वनगा तिथून जात होते त्यांची बैठकीसाठी, त्यांनी टोल नाका बंद करून वाहनं काढायला लावली तरी सुद्धा ही ट्रॅफिक कमी होताना दिसत नाही। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे ती आजही आहे। निश्चितपणे अहमदाबाद हायवेवर हे टोल नाक्याजवळ आपल्याला ट्रॅफिक जाम पाहायला मिळते। थँक्स संतोष दिलेल्या माहितीबद्दल।